Students. Now here we are also discuss about the unit number first, issue of the shares for corporate accounting, become second semester third. The issue of shares for consideration other than cash, it means the public limited company, very well, the public limited company are also issuing the shares, and after the issuing the shares, the cash collected from that particular issue, these are also used by the company for the purpose of purchasing the fixed assets. Then whenever in this particular process, the company are also given cash to that particular companies whose are also given a particular machinery or a fixed asset to the company. Therefore, the issuing of the shares for consideration other than cash, that means the public limited company generally issue the shares for cash, and use of such cash to buy the various types of the assets needed to the businesses. म्हणजे व्यवसायाला आवश्यक असणारी जी काय असेट असेल ती असेट खरेदी करण्यासाठी जो काय इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे शेअर्स इश्यू करून आलेला पैसा असेल तो या ठिकाणी कंपनी वापरते. परंतु काही वेळेस काय होतं तर कंपनी मे इश्यू शेअर्स इन ए डायरेक्ट एक्सचेंज फॉर land and building or other assets. That means the shares may be issued in payment for services rendered by the promoters, that means the lawyers in the formation of the company. That means these shares should be shown separately under the heading of the share capital. म्हणजेच अदर दॅन कॅश, म्हणजेच या ठिकाणी एखाद्या जमीन मालकाकडून जमीन घेतली असेल त्याच्या बदल्यामध्ये त्याला त्या कंपनीचे शेअर्स दिले असतील तर सच पर्टिक्युलर process, it is also called as the issue of the shares other than the cash. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की कंपनीला जमीन पाहिजे असेल, मग त्या जमिनीच्या बदल्यामध्ये काय केलं या ठिकाणी, जमीन तर घेतली कंपनीने परंतु कॅश न देता त्याला या ठिकाणी तेवढ्या रकमेच्या या ठिकाणी शेअर्स दिले, तर असं जे काय एक्सचेंज असेल त्यालाच काय म्हणतात या ठिकाणी इश्यू ऑफ शेअर्स फॉर कन्सिडरेशन अदर दॅन कॅश. मग सच पर्टिक्युलर इश्यू ऑफ द शेअर्स is also shown separately into the balance sheet under the heading of the share capital. म्हणजे within the specified time of allotment the company may produce before the registration on contract. तो काय पण महत्त्वाचा. आता इथं महत्त्वाचा मुद्दा आहे अकाउंटिंग एंट्रीज. म्हणजे when assets are purchased in exchange of shares, त्यालाच काय म्हणतो आपण, when the assets are purchased in exchange of shares, then entry काय होणार, assets account debit to share capital account. assets comes in and कॅशच्या ऐवजी काय येणार फक्त टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता त्याच्या संदर्भातले की आपण एक्झाम्पल पाहूयात. आता या ठिकाणी बघा, एक्स कंपनी लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड विथ अन ऑथोराइज्ड कॅपिटल ऑफ 90,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. म्हणजे एक्स कंपनी लिमिटेडचं ऑथोराइज्ड कॅपिटल किती आहे तर 90,000 इक्विटी शेअर्स, एका शेअरची किंमत ₹10. The company purchased the land and building from Y Company Limited for ₹4 lakh, payable in fully paid up shares of the company. The balance sheet of the shares were issued to the public which were also fully subscribed and paid for. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं, यू आर रिक्वायर्ड टू पास द जर्नल एंट्रीज अँड प्रिपेअर द बॅलन्स शीट. मग जर्नल एंट्री काय होणार आहे तर जर्नल एंट्री या ठिकाणी होत असताना पहिल्यांदा खरेदी केलेल्याचं या ठिकाणी एंट्री आपल्याला दाखवावी लागेल. काय खरेदी केलेल्याचं, लँड अँड बिल्डिंग, म्हणजे काय एंट्री होणार, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू गिवर कोण आहे, वाय लिमिटेड कंपनी अकाउंट. म्हणजे असेट्स कम्स इन, गिवर ऑफ असेट्स वाय लिमिटेड, एंट्री काय झाली, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू वाय लिमिटेड कंपनी अकाउंट. अमाऊंट येईल 4 lakh. डेबिट कॉलममध्ये 4 लाख आणि क्रेडिट कॉलममध्ये 4 लाख. याचा अर्थ काय, नॅरेशन काय झालं, बिंग द लँड अँड बिल्डिंग परचेस्ड फ्रॉम वाय कंपनी लिमिटेड ॲज पर द ॲग्रीमेंट डेटेड, म्हणजे काय ॲग्रीमेंट झाले असेल त्या ॲग्रीमेंटनुसार ती
लँड अँड बिल्डिंग परचेस केली. आता सेकंड मुद्दा काय येतो या ठिकाणी, शेअर दिलेल्याचा इश्यू ऑफ द शेअर्स. म्हणजे इथं एंट्री काय होणार, तर रिसिव्हर ऑफ द शेअर कोण असणार आहे, तर वाय कंपनी लिमिटेड. दिलेत कशामध्ये, तर या ठिकाणी कॅशच्या ऐवजी शेअर्स दिलेले आहेत. म्हणजे एंट्री काय होणार, तर वाय कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. नॅरेशन बिईंग, आता किती शेअर द्यावे लागतील, तर 90,000 शेअर्स आहेत, एका शेअरची 10 रुपये किंमत आहे, तिथं 4 लाख रुपये द्यायचे आहेत. म्हणजे शेअर्स किती द्यावे लागतील, 40,000 शेअर्स या ठिकाणी द्यावे लागतील. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी आपणाला 4 लाख या ठिकाणी द्यावे लागतील. म्हणजे सांगण्याचे तात्पर्य काय, तर या ठिकाणी कंपनी असेल, त्या कंपनीनं 4 लाख रुपये हे शेअर्समध्ये पेड केलेले आहेत. मग आता त्यासाठी किती शेअर्स द्यावे लागतील, तर त्यासाठी आपल्याला शेअर्स द्यावे लागतील. शेअर्स किती द्यावे लागतील, तर त्यासाठी आपल्याला शेअर्स द्यावे लागतील 40,000 शेअर्स. म्हणजे 40,000 40,000 शेअर्स ऑफ ₹10 इच. एंट्री काय होणार, वाय कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. नॅरेशन काय येईल, बिईंग 40,000 शेअर्स ऑफ ₹10 इच इश्यूड टू वाय कंपनी लिमिटेड ऑन परचेस ऑफ लँड अँड बिल्डिंग. अमाऊंट कॉलममध्ये किती येणार, 4 लाख. त्यानंतर नेक्स्ट एंट्री आहे बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट. मग आता इथं बाकीचं सर्व जे काही शेअर्स असतील ते शेअर्स अलॉट केलेले आहेत, राहिलेले आहेत. मग त्याचीसुद्धा एंट्री करावी लागेल. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट. मग 40,000 90,000मधून 40,000 गेले, तर शिल्लक किती राहिले, 50,000. मग 50,000 रुपये प्रमाणे 50,000 शेअर्स 10 रुपये प्रमाणे ते काय केलेत, अलॉट केलेले आहेत. मग त्याची रक्कम येईल 5 लाख. म्हणजे ते काय झाले, पैसे या ठिकाणी जमा झालेले असतील. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट 5 लाख. नॅरेशन काय येईल, बिईंग द इश्यू ऑफ 50,000 शेअर्स ऑफ ₹10 इच ॲज पर द बोर्ड रिझोल्युशन नंबर डेटेड. त्यानंतर इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. मग ते जे काय अलॉटमेंट आणि ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड असेल ते शेअर कॅपिटलला या ठिकाणी ट्रान्सफर करणं. त्याची एंट्री सेम, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. अमाऊंट 5 लाख. नॅरेशन येईल, बिईंग शेअर अलॉटेड फॉर ॲप्लिकेशन मनी अँड रिसिव्ड. आता हे झाली एंट्री. त्यानंतर बॅलन्स शीट असेल ती एक्स लिमिटेडची बॅलन्स शीट कशी तयार होईल बघा. तर या ठिकाणी इक्विटीज अँड लॅबिलिटीज पर्टिक्युलर नोट नंबर असेल आणि अमाऊंट असेल. तर इक्विटीज अँड लॅबिलिटीज शेअर होल्डर्स फंड, त्यामध्ये 9 लाख. त्यानंतर आता इथं या ठिकाणी बघा, ही व्हर्टिकल बॅलन्स शीट आहे. मी तुम्हाला या ठिकाणी इन डिटेल समजावे म्हणून हॉरिझॉन्टल बॅलन्स शीट या ठिकाणी काढून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला काय होईल या ठिकाणी ते समजण्यास सोपं होईल. वर काय म्हणणार आपण, इन द बुक्स ऑफ, कोणाच्या पुस्तकामध्ये बॅलन्स शीट तयार करतोय, इन द बुक्स ऑफ आय थिंक सो एक्स कंपनी लिमिटेड बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड. देन आपण या ठिकाणी आता बॅलन्स शीट व्हर्टिकल न करता हॉरिझॉन्टल फॉर्ममध्ये तयार करूयात. म्हणजेच लायबिलिटीज रुपीज, असेट्स रुपीज. व्हर्टिकल म्हणलं की सरळ एकाखाली एक, पहिल्यांदा आपण इक्विटीज अँड लायबिलिटीज, त्यानंतर त्याचा अदर लायबिलिटीज असतील, करंट लायबिलिटीज असतील, प्रोव्हिजन्स असेल ते आपण वर घेणार. सुरुवातीला लायबिलिटीज, त्यानंतर असेट्स. अशा पद्धतीनं ते व्हर्टिकलमध्ये आहे, तो आपल्याला तिसऱ्या युनिटमध्ये अभ्यास करायचा आहे. परंतु तुम्हाला समजण्यासाठी हे आपण या ठिकाणी करतोय. लायबिलिटीज रुपीज, असेट्स रुपीज. आता इथं याचा परिणाम काय होणार आहे, तर कंपनीचं ऑथोरायज्ड शेअर कॅपिटल आपल्याला माहीत आहे. म्हणजे आपण काय करणार आहे, तर या ठिकाणी त्या कंपनीचं ऑथोरायज्ड शेअर कॅपिटल्स म्हणजे शेअर होल्डर्स फंड, त्याच्या अंतर्गत या ठिकाणी काय म्हणणार आपण त्याला, शेअर होल्डर्स फंड. शेअर होल्डर्स फंड हा शेअर होल्डरचा फंड किती आहे, तर त्याच्या अंतर्गत येईल काय, शेअर कॅपिटल. आता याच्यामध्ये रिझर्व्ह अँड सरप्लस त्याच्यामध्ये ॲड होतं, पण ते काही दिलेलं नाही. आता हे कसं आहे, तर हे शेअर कॅपिटल आहे, ऑथोराइज शेअर कॅपिटल त्या कंपनीचं 90,000 शेअर्स आहेत.
90,000 शेअर्स ऑफ ₹10 इच. प्रत्येक शेअरची किंमत किती आहे तर ₹10 आहे. म्हणजे अशी ती अमाऊंट किती येणार तर शेअर कॅपिटलची अमाऊंट येते 90,000. 90 म्हणजे 9 लाख रुपीज येईल. नॉट ए 90,000, 9 लाख रुपीज येईल, 9 लाख रुपये येईल. हे झालं लॅबिलिटी साईड. आता असेट साईडला काय तर हे ऑल द शेअर्स आर ऑल्सो इश्यूड अँड अलॉटेड अँड पेड. मग याच्यामध्येचं क्लासिफिकेशन कसं करावं लागेल आपल्याला तर फिक्स्ड असेट्स म्हणजे नॉन करंट असेट त्याला म्हणलं जातं. नॉन करंट असेट्स आणि करंट असेट्स हे दोन हेड आहेत व्हर्टिकलमध्ये. मग त्यानुसार नॉन करंट असेट्समध्ये त्यामध्ये फिक्स्ड असेट्स आणि त्याच्या अंतर्गत मग लँड अँड बिल्डिंग. मग हे लँड अँड बिल्डिंग खरेदी केलेली आहे म्हणजे ती कंपनीची असेच झाले. मग ती किती रुपयाची खरेदी केली आहे तर 4 लाख. म्हणजे त्यांना या ठिकाणी किती दिलेले आहेत तर 40,000 शेअर्स म्हणजे तर 4 लाख आला. त्यानंतर करंट असेट्स अंतर्गत काय येणार आहे कॅश अँड कॅश इक्विव्हॅलन्स. करंट असेट्स अंतर्गत काय येईल आपलं करंट असेट्स करतील कॅश अँड कॅश इक्विव्हॅलन्स. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलन्स म्हणजे कॅश या ठिकाणी रिमेनिंग जी काय अमाऊंट शेअर्स असतील ते शेअर्स या ठिकाणी इश्यू करून मिळालेली कॅश 5 लाख. मग तुमची बॅलन्स शीट टॅली होईल 9 लाख रुपीज. इथं सुद्धा किती येणार मग 9 लाख रुपीज. म्हणजे अशा पद्धतीनं त्याचं या ठिकाणी ऑदर दॅन कॅश द शेअर्स इश्यूड कन्सिडरेशन ऑदर दॅन कॅश म्हणजे त्या ठिकाणी तर कॅश न मिळता या ठिकाणी काय केलेलं आहे तर जे पेमेंट करावं लागत होतं कंपनीला पैशाच्या स्वरूपामध्ये त्याच्या बदल्यामध्ये कंपनीनं काय केलेलं आहे तर त्याच्या बदल्यामध्ये कंपनीनं शेअर्स असतील ते शेअर्स या ठिकाणी काय केलेले आहेत इश्यू केलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की whenever at that time the company are also making their payment other than the cash at that time there must be no how the making the payment. Then the company are also using such particular payment by the issue of the shares, and at that time it is also the most important point how to display, how to treatment of that particular transactions into the books of the companies. म्हणजे या ठिकाणी प्रामुख्यानं कशा पद्धतीनं त्या ट्रान्झॅक्शनची एंट्री करायची हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आपल्याला विचारात घ्यावा लागतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय तर कशा पद्धतीने ती एंट्री केली जाईल, कशा पद्धतीनं ती एंट्री या ठिकाणी आपण एंट्री केल्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग कशा पद्धतीनं करायचं हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा हा एक या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावा लागतो. म्हणजेच आत्ता जो काही विचार केला आपण त्यानुसार जर आपण विचार जर केला तर साहजिकच अदर दॅन कॅश तर त्यामध्ये या पद्धतीने या ठिकाणी एंट्री होईल. या पद्धतीनं अकाउंटिंग ट्रीटमेंटसुद्धा या पद्धतीनं या ठिकाणी केलं जाईल. आता नेक्स्ट जो काय पॉईंट असेल तो नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण बॅलन्स शीट असेल ते बॅलन्स शीट कशा पद्धतीनं होते ते पूर्ण झालं. आता नोट्स टू अकाउंटमध्ये या पद्धतीनं या ठिकाणी ते दाखवलं जाईल. म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटल म्हणजे पहिलं नोट्स टू अकाउंट त्यामध्ये 1 नंबरची नोट्स टू अकाउंट आहे इक्विटी शेअर कॅपिटल. त्यामध्ये ऑथोराइज्ड कॅपिटल जे कंपनीचं अधिकृत भाग भांडवल असेल 90,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच हे 9 लाख रुपीज ते या ठिकाणी काय होईल ते क्लोज होईल इथं. त्यानंतर त्यापैकी इश्यूड शेअर कॅपिटल 90,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच प्रॉब्लेममध्ये सांगितल्याप्रमाणे 9 लाख.
सबस्क्राईब शेअर कॅपिटलसुद्धा तेवढंच आहे, म्हणजे 90,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. कॉल्ड अप अँड पेड अप शेअर कॅपिटल तेवढंच आहे, म्हणजे 90,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच 9 लाख, म्हणजे आउट ऑफ द अबो. मग इथं फक्त आपल्याला काय म्हणावं लागेल, आउट ऑफ द अबो 40,000 शेअर्स हॅव बीन अलॉटेड, दॅट मीन्स द गिवन ॲज फुल्ली पेड अप as per the contracts without the payment being received in cash. म्हणजे ॲज पर द कॉन्ट्रॅक्ट ते 40,000 रुपयाचं शेअर्स हे कॅश न घेता, कॅश न रिसिव्ड होता त्यांना तेवढे या ठिकाणी 40,000चे शेअर दिलेले आहेत. कशाच्या बदल्यामध्ये, तर ते हे असेट्स खरेदी केले असेल लँड अँड बिल्डिंग त्याच्या बदल्यामध्ये. आणि इथं 2 नंबरचं टँजिबल असेट्स लँड अँड बिल्डिंग हे 4 लाख आलं, आणि कॅश अँड कॅश इक्विवॅलंट्स म्हणजे बॅलन्सेस विथ बँक अकाउंट आलं तुमचं 5 लाख. अशा पद्धतीनं हे या ठिकाणी आपलं अदर दॅन कॅश असेल ते अदर दॅन कॅश हे या ठिकाणी एंट्री आणि त्याचं या ठिकाणी डिस्क्रिप्शन असेल किंवा ट्रीटमेंट इन टू द बॅलन्स शीट हे या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. मग आता तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल, हाऊ टू ट्रीटेड, हाऊ टू रेकॉर्डेड द amount not received, that means the issue of the shares other than the cash. At that time we must be know that how they are treated in the books of the company, and how the recorded such particular assets into the books of the particular company and the balance sheet. Nowadays we know very well other than cash we are also studied here, and we know very well how the company are also issued their shares and purchasing their assets other than cash. That means at that time the shares are also issued by the company and purchasing the particular assets from the particular company, and at that time the company are also given the shares, not a cash. That means the making the payment in the form of the shares, म्हणजेच कॅशच्या बदल्यामध्ये शेअर दिले जातील आणि ते पेमेंट सेटल केलं जाईल, पेमेंट पूर्ण केलं जाईल. म्हणजे अशा पद्धतीनं ह्याची एंट्री आपण कशी करायची आणि त्याचं अकाउंटिंग ट्रीटमेंट आणि ते बॅलन्स शीटमध्ये कसं डिस्प्ले होईल याचा या ठिकाणी आपण अभ्यास केला. तर त्यानंतर ज्या काही टर्म्स असतील इश्यू ऑफ शेअर्समधल्या, त्यामध्ये प्रायव्हेट प्लेसमेंट असेल किंवा ऑदर जे काय असेल त्याचा या ठिकाणी आपण अभ्यास या ठिकाणी आता करूया. आता इथं private placement, then other important terms we are also discuss here. Then after the such particular concepts we are also studied, then also revision of that particular unit we are also remind, that means the define revision from first point to the last point, and after that our unit here will be completed. विद्यार्थी मित्रांनो, तर सांगायचं तात्पर्य काय, तर पहिल्या युनिटमध्ये बरेच या ठिकाणी आपण डिस्कशन केलेलं आहे. आता जे काय टेक्निकल टर्म्स आहेत, म्हणजे इश्यू ऑफ द शेअर्स, वेअर ए शेअर इज इश्यूड, म्हणजे शेअर्स हे कुठे इश्यू केले जातात. त्यानंतर हे शेअर्स इश्यू केल्यानंतर खरेदी करणाऱ्या ठिकाणी जे काही शेअर मार्केट असेल, हे शेअर मार्केट म्हणजे काय.
इंडियन फायनान्शियल सेक्टरमध्ये बँका येतात, कोऑपरेटिव्ह सोसायटीज येतील, पतसंस्था येतील फायनान्स सेक्टरमध्ये. आणि इंडियन मनी मार्केट किंवा कॅपिटल म्हणजे इंडियन मनी मार्केट म्हणजे भारतीय वित्त बाजार, त्याचे दोन प्रकार या ठिकाणी डिवायडेशन केलं जातं. म्हणजे भारतीय पैसा बाजार, इंडियन इंडियन फायनान्स मार्केट आणि इंडियन कॅपिटल मार्केट. मग ह्या कॅपिटल मार्केटमध्ये तुमचं शेअर मार्केट येतं. मग ते शेअर मार्केट या ठिकाणी म्हणजे नेमकं काय, तर आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शेअर मार्केट म्हणजे हे नेमकं काय इथपासून सुरुवात करावी लागते. म्हणजे मार्केट म्हणलं की इट इज द प्लेस वेअर द बायर अँड सेलर्स आर ऑल्सो कम टुगेदर. हे मार्केटची साधी सोपी डेफिनेशन. म्हणजे इथं शेअर मार्केटमध्ये काय होतं, तर शेअर अँड मार्केट हे दोन या ठिकाणी काय आहेत, पर्टिक्युलरली वर्ड आहेत. शेअर म्हणजे काय, तर कंपनीचे शेअर्स आपण बघितलं, इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स असतील. मग कंपनी ते शेअर्स इश्यू केल्यानंतर मार्केटमध्ये ते शेअर्स काय होतात, म्हणजे ती कंपनी त्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल त्याला लिस्टेड होते. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर ती कंपनी मार्केटमध्ये त्यांचे शेअर्स काय करते, इश्यू करते. कुणासाठी, पब्लिकसाठी. मग हे इश्यू केलेले शेअर्स, मग जसं त्या शेअरची किंमत वाढते, म्हणजे काय होतं, तर आता या ठिकाणी झोमॅटोचा शेअर्स असेल. झोमॅटो ही कंपनी आय थिंक सो जूनमध्ये ते लिस्टेड झाली आणि आता त्याचं ट्रेडिंग चालू आहे शेअर्स. मग त्या शेअरची प्राईस काय होते, कमी होते वाढते, कमी होते वाढते. म्हणजे जसजसे शेअर होल्डर्स त्या शेअर्सला खरेदी करत जातील तसतशी त्या शेअरची काय होणार आहे, प्राईस वाढणार आहे. म्हणजे हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आपणाला विचारात घ्यावा लागेल. म्हणजेच शेअर मार्केट हा सुद्धा एक महत्त्वाचा इश्यू, म्हणजे महत्त्वाचा मुद्दा हा या ठिकाणी आहे. म्हणजे नेमकं कारण काय, तर या ठिकाणी आज आपण पाहतो की शेअर मार्केट म्हणजे काय, म्युच्युअल फंड म्हणजे काय, आपल्यासारखे विद्यार्थी असतील ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहीत नसतात. विद्यार्थी मित्रांनो, या शेअर मार्केटमध्ये बरेच या ठिकाणी असे लोक आहेत की जे काय करतात, रोजचं ट्रेडिंग करतात. त्याचबरोबर काय करतात, ते जे काय असेल ते पैसे या ठिकाणी कमवत असतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, तर ॲट दॅट टाईम वी नो व्हेरी वेल इन टू द शेअर मार्केट म्हणलं की प्रॉफिट आणि लॉस आला. मग ज्या ठिकाणी ह्या गोष्टी असतील तर त्याच्या बेसिक टर्म्स माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. आता डीमॅट असेल तर डीमॅट हे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये या ठिकाणी आपण त्याचासुद्धा या ठिकाणी अभ्यास केला होता. डीमॅट म्हणजे नेमकं काय, तर त्याचासुद्धा या ठिकाणी आपण अभ्यास या ठिकाणी केलेला होता. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय, तर डीमॅट हे या ठिकाणी एक प्रकारचं जसं की आपलं आपण काय म्हणतो, तर या ठिकाणी जसं की आपलं बँक स्टेटमेंट असतं, बँकेचं काय असतं, स्टेटमेंट असतं. ते कशासाठी असतं, तर बँकेमध्ये तुमचा बॅलन्स किती आहे, तुम्ही कॅश विड्रॉ किती केली, तुमच्या या ठिकाणी बॅलन्स किती आहे, त्यासाठी आपण काय बँक अकाउंट असतं. आता हा एक डीमॅट, इन शॉर्ट डीमॅट. आता याचा एक ठिकाणी टर्म काय, तर डीमॅटेरियलायझेशन इन शॉर्ट डीमॅट ऑफ सिक्युरिटीज. म्हणजे आफ्टर द डिपॉझिटरी स्टार्टेड फंक्शनिंग इन इंडिया, the listed shares are required to be held in electronic form. Even the bank and financial institution insist for demat of securities for creation of the charge. म्हणजे या ठिकाणी जे कमिशन असतं ते कमिशन चार्ज करून ते डीमॅट अकाउंटची या ठिकाणी सुविधा असेल ते सुविधा बँकासुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतात. म्हणजेच या ठिकाणी जो पर्सन तो काय करू शकतो, हू इंटेंड्स टू ट्रान्सफर द सच सिक्युरिटीज. म्हणजेच या ठिकाणी कंपनीचं या ठिकाणी प्रॉस्पेक्टस अँड अलॉटमेंट ऑफ द सिक्युरिटीज हे सुद्धा या ठिकाणी आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. आता त्यानंतर आपण या ठिकाणी बघितलं होतं डीमॅट म्हणजे एक प्रकारचं या ठिकाणी अकाउंट असतं की ज्याच्यामार्फत या ठिकाणी शेअर ट्रेडिंग आपणाला करता येतं. हा साधा सोपा अर्थ झाला.
जे डीमॅट अकाउंट आवश्यक आहे कशासाठी, तर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला शेअर ट्रेडिंग करण्यासाठी हे डीमॅट अकाउंट आवश्यक आहे. मग डीमॅट अकाउंट काढत असताना तुम्हाला बँक पासबुकची झेरॉक्स आणि तुम्हाला पॅन कार्ड असेल ते पॅन कार्ड आवश्यक आहे. मग तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन, आता या ठिकाणी कुठकुठल्या या ठिकाणी कंपनी आहेत की जे तुम्हाला डीमॅटची सुविधा देतात. मग त्यामध्ये तुमचं झिरोदा आहे. झिरोदा नावाची या ठिकाणी कंपनी आहे की जे तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करून देते. त्यानंतर शेअरखान नावाची एक कंपनी आहे की जे तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करून देते. त्यानंतर पेटीएम मनी या ठिकाणी एक आहे, ते तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करण्याची सुविधा उपलब्ध करून देतं. त्यानंतर अपस्टॉक ही एक या ठिकाणी आपली या ठिकाणी डीमॅट अकाउंट या ठिकाणी तुम्हाला देण्याची या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देते. म्हणजेच या ठिकाणी ज्या 4-5 आपण कंपन्या सांगितल्या त्या या ठिकाणी 4-5 कंपनी म्हणजे तुमचं अपस्टॉक असेल, झिरोदा असेल, शेअरखान असेल, त्यानंतर एंजल असेल, हे जे काही कंपनीज असतील ते तुम्हाला डीमॅट अकाउंट या ठिकाणी ओपन करून देतात. आता ह्याची प्रोसेस जर बघायची म्हणलं तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी पाहू. त्यानंतर आपण कॉल्स इन ॲडव्हान्स आणि कॉल्स इन ॲरियर्स पाहिलं होतं. त्यानंतर आपण कॉल्स इन ॲरियर्स, कॉल्स इन ॲडव्हान्स, त्यानंतर शेअर्स इश्यूड ॲट ए प्रीमियम, देन अनदर वे शेअर इश्यूड ॲट डिस्काउंट. All these terms we are also discuss here, but the private placement, then also the another way sweet equity we are also studied here. What is mean by the sweet equity? Types of preference shares we are also studied here. Equity shares are also here. We are also studied here. Then also we are also studied we know very well the term private placement. Now it is also the most important point. Private placement. Private placement are also the important point. Here we are also discuss nowadays. आता ही प्रायव्हेट प्लेसमेंट म्हणजे नेमकी काय, ही कन्सेप्ट काय, याचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता आपण या ठिकाणी टाईप्स ऑफ प्रेफरन्सेस बघितलं. त्यानंतर आपण या ठिकाणी इश्यू ऑफ द शेअर्स ॲट ए प्रीमियम बघितलं. त्यानंतर ते प्रीमियम इश्यू ऑफ शेअर्स ॲट ए डिस्काउंट बघितलं. त्यानंतर स्वीट इक्विटी असेल ते बघितलं. त्यानंतर प्रीमियमचा यूज आपण कुठं करू शकतो ते सुद्धा बघितलं. टाईप्स ऑफ प्रेफरन्सेस बघितलं. त्यानंतर पुढचा जो काय पॉईंट होतो ट्रान्सफर ऑफ सेक्युरिटीज अलाइड प्रोव्हिजन, ते या ठिकाणी नाही आपल्याला. त्यानंतर आपण या ठिकाणी हा सेक्शन वाईज या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर जे लॉमध्ये म्हणजे कायद्यामध्ये दिलेलं असेल त्यानुसारच आपण या ठिकाणी काय करतोय, त्याचा अभ्यास करतोय की जेणेकरून तुम्हाला हे नॉलेज, हे जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस भविष्यामध्ये जॉबसाठी कुठे नोकरीसाठी कुठं जाल किंवा एखादं शेअर ट्रेडिंग करत असताना तो जर तुम्हाला लॉ जर माहीत असेल, सेक्शन जर माहीत असेल, या सेक्शनखाली अशा पद्धतीचं या ठिकाणी प्रोव्हिजन आहे, तर ते तुम्हाला निश्चितच फायदेशीर ठरेल. कारण आता फायनान्स सेक्टर असेल, त्या फायनान्स सेक्टरमध्ये बऱ्याच प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला चेंजेस झाल्याचं दिसून येतात. म्हणजेच या ठिकाणी इंटू द फायनान्स सेक्टर किंवा कॉर्पोरेट सेक्टर, म्हणजे इंटू द कॉर्पोरेट अकाउंटिंग, यू नो व्हेरी वेल द व्हॉट इज मीन बाय द शेअर, व्हॉट इज मीन बाय द प्रेफरन्सेस, व्हॉट इज मीन बाय द इक्विटी शेअर्स. म्हणजेच हे सर्व महत्त्वाचं आहेच. कारण का, तर कंपनी ही जे कॅपिटल ॲक्वायर करते तर ती कुठून करते, इथपासून आपण सुरुवात केलेली होती. म्हणजेच कंपनीचे शेअरहोल्डर्स, मग ते शेअरहोल्डरचे राईट्स कोणते आहेत, म्हणजे इक्विटी शेअरहोल्डरचे राईट कोणते आहेत, प्रेफरन्स शेअरचे राईट कोणते आहेत. त्यानंतर जे मॅनेजिंग डायरेक्टर्स असतील ते मॅनेजिंग डायरेक्टर्सचे राईट्स कोणते आहेत. म्हणजे हे सर्व कॉर्पोरेट अकाउंटिंग किंवा कंपनी लॉ असेल त्या कंपनी लॉमध्ये दिलं जातं. आता डेफिनेशन ऑफ कॉल्ड अप कॅपिटल म्हणजे सेक्शन 215 स्टेट दॅट द टर्म कॉल्ड अप कॅपिटल मीन्स सच पार्ट ऑफ द कॅपिटल विच हॅज बीन कॉल्ड फॉर पेमेंट. हे या ठिकाणी साधी सोपी डेफिनेशन आहे. म्हणजेच या ठिकाणी
हे सुद्धा आपल्याला सेक्शन वाईज माहीत असणं आवश्यक आहे. आता अल्टरेशन ऑफ द शेअर कॅपिटल, अल्टरेशन म्हणजे काय, चेंज असेल तर ते चेंज कशा पद्धतीनं करता येऊ शकतो, म्हणजेच या ठिकाणी चेंज जर करायचं असेल शेअर्समध्ये, अल्टर करायचं असेल शेअर कॅपिटलमध्ये, तर त्याला रिझॉल्युशन पास असेल, ते रिझॉल्युशन पास करावं लागेल. मग त्यासाठी कोणता सेक्शन आहे हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहेच. मग त्या दृष्टिकोनातून आपण ते सर्व या ठिकाणी अभ्यास या ठिकाणी करत असतोय. आता इथं आपण एम्प्लॉईज असतील, ते एम्प्लॉईजला दिले गेलेले शेअर्स असतील, किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय, नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय, त्यानंतर इश्यू ऑफ द बोनस शेअर्स म्हणजे काय, हे सुद्धा जे काही टर्म्स असतील ते टर्म्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता या ठिकाणी आपण ही एक टर्म पाहूया, इश्यू ऑफ द बोनस शेअर्स. आता बोनस म्हणलं की काय होतं, तर बोनसचा शब्दशः अर्थ घ्या. बोनस म्हणजे काय, जादाचे. बोनस म्हणजे काय, जादाचे. आता जादाचे शेअर्स केव्हा दिले जातील, तर त्याचा एक साधा सोपा अर्थ आहे, ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी जादाचे पैसे तुमच्या घरच्यांकडून मिळाले असतील तर त्याला तुम्ही काय समजता, बोनस. ते 10 रुपये तुम्हाला मिळायला पाहिजे होते, तुम्हाला दिलेत किती, 20 रुपये, म्हणजे काय झालं, 10ला 10 रुपये तुम्हाला मिळाले. म्हणजे एक तात्पर्य सांगण्याचं, एक तात्पर्य म्हणजे बोनस शेअरसुद्धा त्याच पद्धतीची ही कन्सेप्ट आहे. म्हणजे ह्या कन्सेप्टमध्ये नेमकं काय, तर जो भागधारक असेल, एक्झिस्टिंग जो काय शेअरहोल्डर्स असेल, त्याला ॲडिशनल शेअर्स काय करते, कंपनी देत असते. म्हणजे त्यालाच बोनस शेअर्स असं म्हटलं जातं. म्हणजे बोनस शेअर्स आर शेअर इश्यूड proportionately by a company to its current shareholders as fully paid up shares free of cost. It is also the most important word, free of cost. The issue of bonus shares, section 63 कंपनी ॲक्ट 2013, कंपनी कायदा 2013, त्यामधील सेक्शन 63 हा इश्यू ऑफ बोनस शेअर्स यासाठी आहे. तर त्यामध्ये काय केलं जातं, तर प्रपोर्शनेट काही प्रमाणामध्ये जे करंट शेअर होल्डर्स असतील, म्हणजे सध्याचे कंपनीचे असणारे भागधारक, त्यांना फुल्ली पेडअप शेअर्स फ्री ऑफ कॉस्ट दिले जातात. यालाच इश्यू ऑफ द बोनस शेअर्स किंवा बोनस शेअर्स असं संबोधलं जातं. म्हणजे आता तुमच्या कन्सेप्ट लक्षात आले असेल, हे जे भागधारक असतील त्या भागधारकांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये ते जे काही शेअर्स असतील ते शेअर्स या ठिकाणी मिळतात. म्हणजे साहजिकच त्या भागधारकांचा फायदा या ठिकाणी होत असतो. म्हणजे सेक्शन 63 प्रिस्क्राइब्स द कंडिशन्स अँड द मॅनर ऑफ इश्यू ऑफ द फुल्ली पेड अप बोनस शेअर्स बाय कंपनी टू इट्स मेंबर्स. द प्रोव्हिजन्स आर ॲज अंडर. त्यामध्ये पहिली प्रोव्हिजन आहे, अकॉर्डिंग टू द सेक्शन 63(1) a company may issue fully paid bonus shares to its members in any manner whatsoever out of. म्हणजेच काय, तर त्यांच्याकडे काय असलं पाहिजे, इट्स फ्री रिझर्व्स, द सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट, द कॅपिटल रिडम्पशन रिझर्व अकाउंट. हे 3 या ठिकाणी असेल तर कंपनी ते या ठिकाणी बोनस शेअर्स इश्यू करू शकते. म्हणजे कंपनीकडे फ्री रिझर्व असला पाहिजे, कंपनीचं सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंटमध्ये बॅलन्स असला पाहिजे, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व अकाउंट असेल, जर असेल तर ती कंपनी इश्यू ऑफ द बोनस शेअर्स या ठिकाणी करू शकते. म्हणजे हावेवर नो इश्यू ऑफ बोनस शेअर्स शॅल बी मेड बाय कॅपिटलायझिंग रिझर्व्स क्रिएटेड by the revaluation of assets. In other words, a company cannot issue bonus shares out of the reserves created by the revaluation of assets. म्हणजे कंपनी दुसऱ्या कोणत्याही रिझर्वमधून या ठिकाणी ते बोनस शेअर्स इश्यू करू शकत नाही. म्हणजे बोनस शेअर्स मे बी इश्यूड फ्रॉम कशामधून, तर तुमचं हे फ्री रिझर्व असेल, सिक्युरिटीज प्रीमियम असेल, त्यानंतर कॅपिटल रिडम्पशन रिझर्व असेल, अँड नॉट फ्रॉम द रिव्हॅल्युएशन रिझर्व. म्हणजे ह्या 3 टाईपच्या रिझर्वमधून कंपनी बोनस शेअर्स इश्यू करू शकते, नॉट फॉर द रिव्हॅल्युएशन ऑफ रिझर्व. दुसरा पॉईंट आहे, सेक्शन 63(2) स्टेट्स दॅट नो कंपनी शॅल कॅपिटलाइज इट्स प्रॉफिट्स ऑर रिझर्व फॉर द पर्पज ऑफ इश्यूइंग फुल्ली पेड बोनस शेअर्स. त्यामध्ये इट इज ऑथोराइज्ड बाय इट्स आर्टिकल्स. इट हॅज ऑन द रिकमेंडेशन ऑन द बोर्ड बीन ऑथोराइज्ड इन द जनरल मीटिंग ऑफ द कंपनी. It has not defaulted in payment of interest or principal in respect of the fixed deposit or debt securities issued by it. म्हणजेच या ठिकाणी काय, तर इट इज ऑथोराइज्ड बाय आर्टिकल्स. म्हणजेच या ठिकाणी आर्टिकल्स मेमोरंडम या ठिकाणी आर्टिकल्स त्याला ऑथॉरिटी मिळाली पाहिजे.
रिकमेंडेशन बोर्ड ऑफ डायरेक्टरनं केलं असलं पाहिजे आणि जनरल मीटिंगमध्ये त्या ठिकाणी ऑथोराईज झालं पाहिजे. कंपनीचं कोणत्याही प्रकारचं मग इंटरेस्ट असेल किंवा डिपॉझिट्स असेल किंवा फिक्स्ड डिपॉझिट असेल त्याच्यावरचा इंटरेस्ट किंवा डेब्ट सिक्युरिटीज असेल त्याच्यावरचा इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल अमाऊंट ही डिफॉल्ट नसली पाहिजे. इट हॅज नॉट डिफॉल्ट इन रिस्पेक्ट ऑफ द पेमेंट ऑफ स्टॅट्युटरी ड्यूज ऑन द एम्प्लॉईज सच ॲज द कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी अँड बोनस. म्हणजे एम्प्लॉईचं पेमेंटसुद्धा या ठिकाणी थकलेलं नसलं पाहिजे. म्हणजे सच ॲज द प्रोव्हिडंट फंडची रक्कम असेल, काही या ठिकाणी आणखी काही रक्कम असेल तर त्यावेळेस या ठिकाणी ती दिली गेली असली पाहिजे. त्यामध्ये कोणताही डिफॉल्ट या ठिकाणी असता कामा नये पेमेंटमध्ये, तरच ते कंपनी बोनस ऑफ इश्यू शेअर्स या ठिकाणी करू शकते, इश्यू ऑफ द बोनस शेअर्स करू शकते. पार्टली पेड अप शेअर्स ऑफ एनी आउटस्टँडिंग ऑन द डेट ऑफ द अलॉटमेंट आर मेड फुल्ली पेड, ते सुद्धा आहेत. इट कंप्लायन्स विथ सच कंडिशन प्रिस्क्राईब द रूल. आता या ठिकाणी हे काही जास्त आपण या ठिकाणी वाचत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यानंतर अकॉर्डिंग टू द रूल 14 कंपनी शेअर कॅपिटल अँड डिबेंचर्स, तो या ठिकाणी मुद्दा आहेच, परंतु बोनस शेअर्स हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं एक विपण असतं की जेणेकरून कंपनीचे शेअर्स असेल ते भागधारक असतील, ते भागधारक ते खुश राहतील आणि कंपनीला भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी कॅपिटल असेल ते कॅपिटल गोळा करता येऊ शकतं. म्हणजे अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन ऑफ द सेक्शन 123(5) कंपनीज ॲक्ट 2013 इट इज परमिसेबल फॉर द कंपनी कॅपिटलाइज इट्स रिझर्व. आता फॉर एक्झाम्पल आपण बघूयात, XYZ लिमिटेड डिक्लेअर द बोनस शेअर्स इन द रेशो ऑफ 1:5. इट मीन्स दॅट एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स ऑफ द कंपनी से मिस्टर आर. आता इथं एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स कोण आहे तर आर असेल, विल गेट 1 बोनस शेअर्स फ्री ऑफ कॉस्ट फॉर एव्हरी 5 शेअर्स ऑलरेडी हेल्ड बाय हिम. म्हणजेच ज्या भागधारकांनी 5 शेअर्स या ठिकाणी घेतले असतील, खरेदी केले असतील, अशा भागधारकांना कंपनी 1 शेअर्स हा बोनस म्हणून देणार आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये. द लार्जर द होल्डिंग ऑफ एनी शेअर होल्डर्स द मोर बोनस शेअर्स ही विल गेट इन द कम्पॅरिझन टू अदर्स. म्हणजे ज्यांनी मोठ्या प्रमाणावर शेअर्स या ठिकाणी घेतले असतील त्यांना मोठ्या प्रमाणावर याचा बेनिफिट मिळणार आहे. म्हणजेच या ठिकाणी काय करावं लागेल, नोटीस टू बी गिवन टू रजिस्टर फॉर अल्टरेशन ऑफ द शेअर कॅपिटल. आता या ठिकाणी हे झालं महत्त्वाचा मुद्दा, इश्यू ऑफ द बोनस शेअर्स. म्हणजेच हे या ठिकाणी इश्यू ऑफ द बोनस शेअर्सचा आपण पॉईंट बघितला. आता नेक्स्ट लेक्चरला पुढची जी काय टर्म असेल ती पुढची टर्म या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.